कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर. कबूतरखान्याचा वाद आणखी तापणार. सुप्रीम कोर्टाचाही हस्तक्षेप नाही. मुंबईतील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झाला. अनेकांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जात रस्त्यावर उतरून कबूतरखाना सुरू ठेवण्यासाठी आंदोलन केलं. तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीही आता जैन समाजाच्या अवाजवी मागणीविरोधात आक्रमक झाली आहे. कबूतरखान्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजानं दिलेला असताना त्याच दिवशी म्हणजे 13 ऑगस्टला न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार आहे. मुळात कबूतर हा प्रश्न धर्माचा कसा आला हाच आम्हाला पडतोय आणि कबुतरामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होतोय असं अनेक डॉक्टर मंडळीने सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करता, एखादा जैन मुनी उठतो आणि धमक्या देतो की आम्ही शस्त्र काढू, वाटल्यास रस्त्यावर उतरू, मोर्चे काढू. हे चाललंय काय? आणि कोणी जरी शस्त्राची भाषा आणि मोर्चाची भाषा करत असेल तर मराठी एकीकरण समिती देखील शांत बसणार नाही. बहुसंख्य मराठी माणसाला एकजूट करून आम्ही देखील प्रत्युत्तर म्हणून मोर्चे काढू. कबूतरखान्याचा वाद दिवसेंदिवस चिघळतोय. अशातच शांतताप्रिय असणाऱ्या जैन समाजाचे मुनी शस्त्र उचलण्याची भाषा करतायत. त्यामुळे कबूतरखान्यांचा विषय हा आरोग्याशीच नव्हे तर आता धार्मिक प्रथा परंपरांशी जोडला जाऊ लागलाय. अशातच कबूतरखान्यासाठी आग्रही असणारे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही सावध पवित्रा घेतलाय. 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार. आम्ही शांती बसणार नाही. बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस. सर, कबूतरखान्याच्या संदर्भातला विवाद थांबत नाहीये. काल काही मंडळींनी या संदर्भात थेट शस्त्र उचलण्याची आणि कोर्टाचा आदेश जुगार लावण्याची भाषा केली आहे. मी त्याच्याशी सहमत नाही. मानवी आरोग्याचा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा असून त्या दृष्टीनं जैन समाजानंही या प्रश्नाकडे पाहायला हवं असा सूर उमटतोय. त्यामुळे भाषा प्रांत या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडणारी एकीकरण समिती आता जैन समाजाच्या अवाजवी मागण्यांविरोधात स्थानिक मराठी माणसाची एकजूट कशी करणार? एकीकरण समितीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्यास जैन समाज नेमकी काय भूमिका घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.